मोरिया पहिला चेंडू कबसला केले डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती घणाघाती चौकार. निश्चित पहिला बॉल जर आपण पाहिला ना पायांचा वापर चांगला होता टायमिंग अप्रतिम होतं आणि कव्हरच्या डोक्यावरतून उडवत एक्स्ट्रा कव्हरला पाठवला सरळ 4 धावांसाठी डावाची सुरुवात दिमागदार केली आहे. राजू कंक या खेळाडूने या मैदानावरती नेहमीच हाहाकार माजवलाय. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट कव्हर्सला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे टॉप ऑफ द बाउन्स आले होते हलक्या हाताने केलेला स्ट्रोक. परंतु काय घडतं मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली दुहेरीचा इथे एक आली दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला यशस्वीरित्या 2 अर्जित करण्यात आल्या. निश्चित थोडीशी गडबड झाली फेकी आली आणि त्यानंतर 2 धावा या बॉलच्या पाठीमागे अंकित केलेल्या आहेत. राजू कंक पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतात आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांनाच बॅटिंगसाठी प्रविष्ट केल्या त्यांच्या सोबतीला आहेत सतीश चव्हाण. राजू कंक चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करण्यासाठी नेहमीच जाणला जातो हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता हा कव्हर ड्राईव्ह चौकार. निश्चित एक चांगला फटका होता आणि आता जी बंधन आहे क्षेत्ररक्षकांवरती त्या बंधनाचा फायदा आता घ्यायला सुरुवात केली आहे आणि आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो आणि तोच इथे अवलंबलेला आहे. बॅटिंग करताना राजू कंक कराड तालुका गाव आहे कुसूर. एक चांगल्या धाटणीची बॅटिंग करण्यासाठी नेहमी तो जाणला जातो कारण मला आठवण होते केएसकेची प्रीमियर लीग ज्या पद्धतीने मालिकावीराचा हकदार तो राहिला होता आणि काय बॅटिंग केली होती एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग त्याने आपल्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेमध्ये केलेली पाहायला मिळाली. जागा बनवली ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला तिथे उभा होता. हा झेल किती हाहाकार माजवेल पाहावं लागेल. निश्चित दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. दैव देतो आणि कर्म घालवतो आणि खऱ्या अर्थानं अशा खेळाडूची झेल ज्या खेळाडूने सुरुवातीपासून आक्रमण केलंय शॉट फाईन लेगला सुटलाय झेल. 10 धावा धावफलकावरती असताना राजू कंक जो काही आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय आणि अटॅकिंग इंटेंट अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स हे मूल मंत्र अंगीकारत असताना त्याने बॅटिंग केली आहे त्याचा झेल निसटलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने कृष्णा सातपुते हाफ रॅकर बॉल इथे उसळी जास्तीची प्राप्त झाली आहे. गोलंदाजावरतीही थोडासा एक प्रेशर इथे पाहायला मिळालाय का ज्या पद्धतीने आपण पाहतोय जास्तीचे हाफ रॅकर टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. निश्चित आज मनसुबे हेच आहेत की पाठीमागे बॉल मला ओढायचे आहेत उसळीचे बॉल टाकायचे आहेत कारण जे बॉल थोडेसे पुढे टाकले होते ना त्याला चांगल्या प्रकारे ऑफ ड्राईव्ह केलेले आहेत राजू कंक यांनी. पुढचा बॉल पुढे सरसावला डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच राजू कंक ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आता कराडचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कृष्णा सातपुते यांचे डावपेच उधळून लावलेले आहेत आणि हा फटका जर आपण पाहिला ना एक दर्जा होता या फटक्यामध्ये. ताकदीचा वापर होता टायमिंग अप्रतिम होतं या सर्व गोष्टी जुळून आल्या आणि राजू कंक यांच्या बॅट मधून आणखी एक चांगला स्ट्रोक आला. जुळून येते रेशीम गाठी या रीतीचा स्ट्रोक बॅकफुटला आले जागा बनवली ऑन साइडला काऊ कॉर्नरला गॅप मध्ये केलेला हा स्ट्रोक राजू कंकने या षटकामध्ये धावांची केली आहे लयलूट आणखीन एक चौकार. निश्चित जो झेल सर सुटला ना त्या झेलचा हा उपद्रव आहे. राजू कंक आता जखमी वाघासारखा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि कृष्णा सातपुते यांनी जे पहिलं षटक हाताळलं ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि पहिलं षटक त्यांनी हाताळलं आणि धावा खर्च केलेले आहेत तब्बल 21 धावा बिनगडी बाद. हे पहिल्या षटकाचा खेळ आहे. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावांची लयलूट पाहायला मिळाली कारण जिथे आपण पाहिलं ना तर एक चांगलं फाउंडेशन रचलं गेलं. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात आणि जी काय रणनीती मैदानामध्ये आखण्यात आली आहे अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं केलंय आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की ज्याच्या अपयशाचा पाया जितका खोल ना त्याची यशाची इमारत तितकीच उत्तुंग आणि मोठी उभी राहते. अपयशाचा पाया खोल राहिलाय. युनायटेड वायने टीमचा पराभूतीच्या छायेखाली गेल्यात पुन्हा एकदा उठल्यात आणि निर्भीडपणे निर्धास्तपणे चालू आहेत ते वाटेवरती. अपयशाचे धक्के तुम्हाला परिपक्व बनवतात आणि या मॅच मध्ये हा संघ परिपक्वतेप्रमाणे बॅटिंग करतोय आणि खेळतोय. मनसुबे हेच आहेत की प्रथम बॅटिंग करताना आम्हाला चांगली धावसंख्या उभा राहायची आणि पहिल्या षटकामध्ये कुठले धावा आपण पाहिल्या तब्बल राजू कंकच्या बॅट मधून 3 चौकार आणि 1 षटकार आला. तर हे वैशिष्ट्य राहिलं पहिल्या षटकामध्ये.
कौतुकास्पद कामगिरी, कारण एक जिथे आपण पाहिलं ना तर ऑल इंडियाच नव्हे तर ऑल वर्ल्ड टेनिस क्रिकेट आयकॉन खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट केलेली ही बॅटिंग ही अविश्वसनीय आहे. कौतुकास्पद का जिथे कामगिरी ज्या पद्धतीची पाहायला मिळाली. राजू कंकच्या बॅटमधून आत्मविश्वास चांगला आहे त्याच्याकडे, त्या पद्धतीने त्याने स्ट्रोक सिलेक्शन केले. कवचला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ऑन साइडला खेळला, डाऊन द ग्राउंड षटकार खेचलाय, चहू बाजूला पारी पाक जुळवलाय आपल्या फलंदाजीचा. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर जिथे मात्र शरीरापासून दूर ठेवला. विशाल आलाय. पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा त्याच्या माध्यमातून. निश्चित प्रभावशाली बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आलाय तो डॉट. मनोबल वाढवणारा बॉल आहे. षटकाची सुरुवात चांगली केली आहे. काही गोष्टींना विघ्नेश मडवी आपण नेहमी म्हणतो की काही गोष्टी आठवाव्या असतात. खोलात टाकला बॉल समोरच्या दिशेने. ओव्हर दी बॉलर हेड डाऊन द ग्राउंड, स्टेट डाऊन द ग्राउंड, चौकार. पॉवर प्ले षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरायच्या असतात आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर पहिला बॉल डॉट होता, परंतु हा बॉल समोरच्या बाजूला खेळला. ओव्हर द बॉलर हेड साइड स्क्रीनला चिरत चाललाय. 4 धावांसाठी येतोय तो चौकार. आपण नेहमी म्हणतो ना निलेश सर की इतिहास आठवावा लागतो, इतिहास विसरावा लागतो. काही वेळेला इतिहास विसरावा असाही म्हणावा लागतं, कारण या खेळाडूंना विशालने जे काही मागे घडलंय ना ते सारं विसरून पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात करत असताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा हातावला होता. गुडलेन स्पॉटवरून एक रायझिंग डिलिव्हरी, परंतु पुढचा बॉल पुढ्यात टाकला. अगदी खोलात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलरलेनच्या बॉलवरती चौकार ठोकलाय सतीशने. पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑन साइडला संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा गेलाय. चुकी होतीये. ही कॅच व्हायला हवी होती. झेल निसटला. चौकार आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4. सतीश यांची बॅट आता तळपलेली आहे. एका बाजूने आक्रमण, एका बाजूने हल्ला. ज्या प्रकारे सर तुम्ही उल्लेख केलात ना की कॅच होणं फार महत्वाचं होतं. क्षेत्ररक्षक दुधा मनस्थितीमध्ये अडकले. झेलसाठी जावं की बॉलला संरक्षण द्यावं आणि बॉलला संरक्षण देण्यासाठी सीमारेषे लगत थांबले. बॉलने त्यांच्या डोक्यावरतून टप्पा घेतला आणि सीमारेषा ओलांडली 4 धावांसाठी. सतीशचा आत्मविश्वास आता मात्र वाढू लागला. इथे संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो ना तो बुद्धिवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थाने विजेता. तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करायलाच हवं. पुढचा बॉल उजव्या एसीवरती डी बॅकचा कव्हरला. क्षेत्ररक्षक तोच. पुन्हा एकदा चुकी घडतीये. त्याला बदलण्यात आलं होतं. लॉंग ऑन वरून एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आला. चेंडूने पाठलाग सोडला नाही. झेल निसटलाय. जीवदान मिळालंय सतीशला देखील. कॅचेस फार महत्वाचे आहेत सर. हे सूत्रच आहे क्रिकेट. हॅलो चेक. हॅलो. संतोष सत्पाळ जिथे मात्र आपण पाहिलं ना तर जिल्हास्तरीय आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळतोय, परंतु त्याच्या हातातून निसटलेला हा झेल प्रतिस्पर्धी संघातील दोन्हीही बॅटरला, आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना इथे जीवदान मिळालं. जीवदान हे क्रिकेटमध्ये नेहमीच हानिकारक राहतात. या पद्धतीचे जीवदान इथे मिळाल्यानंतर पुढे कशा रीतीची बॅटिंग करतोय सतीश पाहावं लागेल. परंतु यावेळेला राजू कंक ऑन स्ट्राइक. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल त्याआधी चेंडूने मारली बाजी. मी ती हवा 4. हा आलाय नशिबाचा चौकार. बॅटचा किनारा आणि भाग्याचा सहारा. बॉलने गॅप शोधला आणि बॉल त्यानंतर थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सरळ 4 धावांसाठी आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 34 धावा बिनगडी बाद सर. एक चांगली सुरुवात. एक मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी, एक मोठी भागीदारी पाहायला मिळते. धावफलकावरती धावा जिथे आपण 34 पाहतो. खोला टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतोय. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने 17.50 च्या करंट रन रेटने इथे धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जिथे आपण एकंदरीत पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. साजेची सावध सुरुवात, आकर्षक सुरुवात म्हणता येईल. एक स्वप्नवत सुरुवात इथे प्राप्त झालेली पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.50 ची धावगती जी हवी हवीशी वाटते आणि युनायटेड बाळने टीमला एक चांगली सुरुवात मिळवून दिली आहे.
निश्चित ज्या प्रकारे सर तुम्ही उल्लेख केलात की या दोन फलंदाजांनी सुरुवात चांगली केलेली आहे, दोन जिवंत आणि मिळाले त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलेला आहे, परंतु एका बाजूला चौनेश्वर 11ला कामगिरी दमदार करावी लागेल. पहिल्या दिवसाचा खेळ आणि त्या खेळामध्ये चौनेश्वर 11ने चांगला खेळ केलाय, परंतु आज जो हा महत्वाचा सामना त्याच्यामध्ये निश्चित मोठ्या अपेक्षा पाठीराख्यांना असेल की याही सामन्यामध्ये आमच्या संघाने चांगला खेळ करावा आणि किंबहुना संघ जो पहिल्या विकेटच्या शोधामध्ये सुरू आहे ना तो शोध अजूनही सुरूच आहे. आणि विनंती आहे की आपण जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, कारण आज अंतिम दिवस आहे. आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ देऊ शकता. आपण ही विनंती करूया. 3 षटकानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ आहे, स्ट्रॅटेजिक टाइम आउट तो तुम्ही घेऊ शकता, परंतु प्रत्येक षटकाच्या पाठीमागे आपण एकत्र येऊ नका ही विनंती आहे. आपण म्हणतो ना की पराक्रमाची नशा असलेली तलवार कदापि गंजत नसते. राजू कंक पहिल्या 2 मॅच मध्ये तितकासा प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली नव्हती, परंतु पराक्रमाची ही तलवार गंज लागलेली नाहीये, त्याने दाखवून दिलं. निश्चित जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. आणि राजू कंगने ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात ना की या सामन्यामध्ये इरादे मोठे ठेवलेले आहेत, आज काहीतरी करून दाखवायचं हाच मनसुबा राजू कंग यांचा. अगदी सकाळच्या सुरुवातीला टॉसच्या वेळेला किरणजी मस्कर सरांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली, आज रविवारचा दिवस आहे, रन डे, संडे, फन डे आणि एन्जॉय करण्याचा दिवस. थोडंसं ढगाळ वातावरण आहे आज, परंतु कुठेही अशा पद्धतीचा जिथे मात्र गोलंदाजांना प्रभावशाली कामगिरी करावी अशा रीतीची गोलंदाजी अद्याप झालेली नाहीये. ढगाळ वातावरण गोलंदाजांना जास्तीची संधी असते. कृष्णा लक्ष्मण सातपुते गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल, सुरुवात चांगली झाली आहे षटकाची. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय ब्रँडेड स्ट्रोक षटकार. कृष्णा सातपुते यांच्या वरती केले आक्रमण आणि हाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पठ्या कराडचा गाव आहे कुसूर, नाव आहे राजू कंग यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका आलाय. क्वालिटी स्ट्रोक षटकार. अभी देखे कहाँ है जलवे तुमने हमारी उड़ान के, और होंगे जो डर गए देख कद आसमान के. आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये ठासून भरलेला राजू कंकच्या बॅट मधून पाहायला मिळाला, कारण प्रतिस्पर्ध्याला डॉमिनेट करणारी इनिंग त्याने इथे पेश केली आहे. अफलातून नॉक. मला आठवण होते के प्रीमियर लीगची किरण मस्कर आणि मी समालोचन कक्षामध्ये होतो, ज्या वेळेला या खेळाडूची बॅटिंग पाहिली गेली, ज्या पद्धतीने अफलातून नॉक हाफ सेंचुरी त्याने ठोकली. सुरुवातीला लडखडती सुरुवात त्याने केली होती, असं वाटत होतं की तो अडचणींना सामोरा जातोय, परंतु काय अफलातून नॉक त्याने खेळला आणि मालिकाभराचा हकदार देखील राहिला होता तोच राजू कंक. यावेळेचा समोरच्या दिशेने कॉट बिहाइंड जिथे मात्र पाहायला मिळाला बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक 1 राजू कंक बाद. थँक्यू डीजे अद्वैत जे या स्पर्धेत जोडले गेलेले आहेत. आणि या विकेटची आपण चर्चा करूया. कमी गतीचा बॉल होता, बॉल वरतून बोट अगदी हळवार पद्धतीने फिरवली होती आणि आपल्या जाळ्यामध्ये राजू कंग यांना अडकवलं. मित्रांनो, राजू कंग यांची सुरुवात जर तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या राजू कंग साठी. सुरुवात चांगली करून दिली टीम साठी. 10 बॉल 31 धावा, 4 चौकार, 2 षटकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग या खेळाडूने केली आणि एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून दिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मुंबई प्रीमियर लीग 5 बॉल रिव्हर्स स्वीपचे 5 षटकार माझ्या डोळ्यासमोर येतात. एक ना अनेक इनिंग अशा खेळल्यात ना या खेळाडूने की जिथे मात्र काळ्या चौकीचा बंड्या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर रिव्हर्स स्वीपचे षटकार पाहायला मिळायचे. आणि अगदी त्याच वेळेला मैदानावरती आल्यानंतर संघ ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये ना त्या वेळेला या खेळाडूने मोठी इनिंग साकारलेली पाहायला मिळाली. तो मंदार गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती आहे. आज त्याला नाबाला साजेसा खेळ करून दाखवावा लागेल. कृष्णा सातपुते विकेट मिळवली आहे. वेगवान चेंडू, शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. पहिला बॉल जिथे ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळलेत, एक सिंगल पहिल्या बॉल वरती अर्जित केली आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल कृष्णा सातपुते यांचा होता आणि त्याला मिड विकेटला वळवलं सरळ एका धावेसाठी. म्हणजे पहिला बॉल अगदी सावध खेळलेला आहे आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन होते. एक धाव घेऊन स्कोरबोर्डला पुढे नेले. राज्यस्तरीय आयकॉन 2 खेळाडू कौतुक करेन मी कृष्णा सातपुते यांच्याकडे दुसरा बॉल देखील पाहायला मिळाला, कारण राजू कंकची विकेट काढण्यासाठी त्यांनी दुसरा वापरला होता. यावेळेला पिक केला ऑन साइडला, आकाशाला गवसणी घालणारा, जणू काय आकाशाला बुक्की मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार.
थँक्यू. सतीश चव्हाण यांच्या बॅट मधून आलेला हा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याचा कहर आणि धावसंख्येला आलाय बहर. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 48 गडी बाद. युनायटेड वाळणे. स्पर्धेनं धावा खोऱ्याने बरचस असताना पाहायला मिळाल्या. 48 धावा धावफलकावरती आहेत. सतीश चव्हाण हेलिकॉप्टर, मॅग्निफिसंट स्ट्रोक, फॅन्टास्टिक, फॅबुलस अँड ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. थँक्यू. निलेश सर, तुमच्याकडे कमेंट्स ऐकण्याआधी ना मी तर या गोष्टीचा उल्लेख करेन ना, कृष्णा लक्ष्मण सातपुते याचा पेटन स्ट्रोक त्याच्याच अगेन्स्ट लगावलाय. हा मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पठ्या सोळशीचा हेलिकॉप्टरचं उड्डाण करतोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. आणि निश्चित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा स्ट्रोक ज्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली त्यांच्या विरुद्धच हा स्ट्रोक खेळलाय. कृष्णा सातपुते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये पुल केला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना पाहून, त्यांचा हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहून अनेकांनी क्रिकेट वर्तुळावरती आपली छाप सोडली. त्यापैकी एक श्रेष कदम. आवर्जून म्हणतो मी कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचे स्ट्रोक पाहिले, तदनंतर मी जास्तीचे स्ट्रोक अशा रीतीने खेळू लागलो आणि आयकॉन खेळाडू म्हणून त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा. त्या 3 षटकांचा खेळ संपला. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. फक्त 1 मिनिटाचा कालावधी आहे, याची नोंद तुम्ही घ्या. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. या सह्याद्री खोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी. धन्यवाद. खऱ्या अर्थानं एकंदरीत या स्पर्धेचं कौतुक करत असताना आदरणीय अशोकजी सकपाळ साहेब यांचं कौतुक, निहाल ग्रुप यांचं कौतुक, या आयोजनाचं कौतुक करत असताना ना मला एका व्यक्तीचे कौतुक करावं असं वाटतं. कारण आज 3ऱ्या दिवसामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विघ्नेश मडवी गेले 3 वर्ष आपण पाहतो ना, या युवा गुणलेखकानेही चांगलं कामकाज केलंय. पहा एकंदरीत लेखाजोखा आपण पाहूयात. या स्पर्धेमध्ये केतन मात्रेने पहिली अर्धशतक ठोकलं होतं. सागर निकमने दुसरं अर्धशतक. 15 बॉल 58 धावा. प्रथमेश बेलछेडा अण्णाची बॅट टळपली. 14 बॉल 54 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 3 बॉल 3 षटकार केतन मात्रे, सागर निकम, विवेक शिंदे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. शरद केतन मात्रे यांच्या बॅटमधून 3 बॉल 3 चौकार आपण पाहायला मिळाल्यात. ऑल आउट होणारा एक संघ राहिला वेदांत 11. अगदी त्याच वेळेला हेमंत शिंदे 6 षटक 34 धावा आणि 8 विकेट घेण्याचा कारनामा या खेळाडूच्या नावावरती. हायएस्ट स्कोर 98 राहिलाय. शार्बिल अरुष 11 या टीमच्या नावावरती पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला ना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 49 चौकार आले, षटकार आले 28, विकेट आल्या 62. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर चौकार आले 68, षटकार आले 71 आणि विकेट आल्या त्या 75. अर्थात निलेजी मर्डेकर सर आपण या लेखाजोखा पाहिला जरूर, परंतु दुसऱ्या दिवशी सर्वाधिक रन्स देखील आले मैदानाच्या आतमध्ये होऊ मॅचकडे. खेळ जसा पुढे गेला तसा मात्र खेळ बहरत गेलेला आहे आणि या स्पर्धेची उंची वाढत चाललेली आहे. ओव्हर नंबर 4 ला होती सुरुवात. पहिला बॉल एक्सा कव्हरला, क्षेत्ररक्षक होता तैनात. खेळाडू क्रमांक 2 सतीश चव्हाण एक्सा कव्हरला झेल देऊन बाद. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे बॅटिंग करताना टीम युनायटेड वाळणे या टीमला आणि षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्याच बॉल वरती दुसरा फलंदाज माघारी पाठवला. आता 2 धक्के लागलेले आहेत आणि किंबहुना आता या संघाने मैदानाच्या आतमध्ये शिरकत करण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या ज्या पहिल्या 3 षटकांमध्ये ओसंडून दिली होती ना, आता कुठेतरी तिला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळवली आहे विकेट. कव्हरच्या क्षेत्रामध्ये दिला गेलेला झेल. सतीश चांगल्या रीतीची बॅटिंग करत होता परंतु तो बाद झाला. सोळशीचा खेळाडू बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतला. न्यू बॅटर इन अरुण नलावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दी बोर्ड.
संतोष सकपाळ पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. कव्हर्सला एक सहज साधा सोपा झेल इथे पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संतोष पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली झाली आहे. कमबॅक चांगलं म्हणता येईल निलेश सर, कारण धाबा इथे रोखल्या जातात. निश्चित संतोष सपकाळ म्हटलं की गावडोशीचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली. हा जर बॉल पहिला टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॉल यावेळेला पुल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू बाद. दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू. आल्या पावली माघारी येथील अरुण नलावडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुल अनसक्सेसफुल राहिला. लॉंगॉनला पकडला. एक चांगला झेल लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला मिळालाय. या षटकामध्ये संतोष सपकाळ जंगली यांनी तब्बल 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. 3 बॉल टाकलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. म्हणजे धावसंख्येची गती या षटकामध्ये झाली कमी आणि तब्बल 2 फलंदाज केलेत गारद. नाव आहे संतोष सपकाळ जंगली. पेट नेमची कमाल आहे ना, कारण ज्या खेळाडूला संतोष सकपाळ याला आपण पाहतोय जंगली या नावाने जास्तीचा प्रसिद्ध आहे, परंतु काय परफॉर्मन्स त्याने केलाय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या माध्यमातून एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. कारण संघ अडचणीमध्ये होता, तो गोलंदाजी मार्क वरती आला आणि संघाला विकेट मिळवून दिल्यात. बॅटर इन गौरव. यावेळेचा चेंडू कमी गतीने टाकला. बॅट आधी निघून गेली होती. बॉल शरीराला ब्रश झाला. इथे रन्स मिळेल लेग बाईटच्या स्वरूपामधून. ती एक निश्चित हे षटक जे आहे ना संतोष सपकाळ यांनी वैविध्यपूर्ण हाताळलेलं आहे. जे काही वैशिष्ट्य आहे, जे काही मिश्रण आहे ते अंमलामध्ये आणलेलं आहे आणि 4 बॉलच्या पाठीमागे सर फक्त एकच धाव दिली आणि तब्बल 2 गडी गारद केलेत आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे या षटकाची धाकता निश्चित वाखडण्याजोगी आहे. नाही, या षटकामध्ये पारीख पाक जुळवला असंही म्हणता येईल. कारण पहा ना, आपल्याकडे गोलंदाजीमध्ये आपल्या भात्यामध्ये अनेक अस्त्र आहेत आणि 3 नाना रूपे आहेत. मैदानाच्या आतमध्ये ती पाहायला मिळाली. कारण फ्लोरलेनचा बॉल टाकला, कमी गतीने टाकला, हाफ रॅकेट टाकला, जोही कमी गतीने पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू वळवला होता कव्हर्सला खेळण्यामध्ये. सतीश बाद झाला. हाफ ट्रॅकर जागा बनवली आहे. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. आपला हजर धावाबिवाना चांगल्या रीतीने दाखवला. फेकी करण्यात येते. तडवर मात्र धावा अर्जित करण्यात येतात. बंड्याच्या माध्यमातून 2. संघाची धावसंख्या बधारेल 58. समय सूचकता चांगली होती. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की वेगाने आले होते, लगेच बॉल थांबवला, थोडीशी गडबड झाली, परंतु पुन्हा बॉल उचलला आणि पुन्हा टाकला. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची आतली कडा घेतली. यष्टिरक्षकाचा भेद घेतला. रन्स आलेले नाही. या शेवटच्या बॉलवरती 4 षटकांचा खेळ संपला. फलकावरती धाबा. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा. एखाद्या मारवाड्याप्रमाणे कंजूसी भरी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. गोलंदाज संतोषच्या माध्यमातून रन्स त्याने खर्च केल्या. त्या एकंदरीत या षटकामध्ये 3 आणि विकेट मिळवल्या त्या 2. निश्चित कमालीचं षटक हाताळलेलं आहे आणि किंबहुना आपण उल्लेख केला ना की सुरुवातीची 3 षटकं जर तुम्ही पाहिली ना, ओसंडून धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करताना टीम चौनेश्वर 11 ने, परंतु या षटकामध्ये संतोष जंगली यांना आणलं आणि अवघ्या 3 धावा देत 2 गडी गारद केलेत. म्हणजे धावसंख्येचा आलेख ग्राफ हा खाली ओढला असं म्हणायला हरकत नाही. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन्सला मी कॉल देतोय. वेदांत 11 घनसोली नवी मुंबई, विपक्ष नायरा ओमकार 11. दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचा. वेदांत 11 विपक्ष नायरा ओमकार. या इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन्स लक्षात घ्या. घेतला जाईल टॉस. थँक्यू. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधारांना आपण विनंती करूया. परंतु या मॅच मध्ये शेवटच्या षटकाचा खेळ पूर्वार्धाचा अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 20 आल्या. कृष्णा लक्ष्मण सातपुते 2 षटकांमध्ये 41 रन्स त्याने खर्च करत असताना पाहायला मिळाला. चौथ्या षटकामध्ये 3 धावा आल्या, त्यापैकी एक लेग बाईज आहे, अर्थात 2 धावा 2 विकेट या षटकामध्ये ज्या पाहायला मिळाल्या होत्या. संतोषच्या मैदानावरती शेवटच्या आणि अंतिम षटकांनी गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना जो मात्र पाहायला मिळेल. अनिल गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळाला अनिल शिंदे याला पाचारण करण्यात आलं. शिंदे नावाचे दबदबा, शिंदे नावाची चर्चा 22 यार्ड असेल आणि महाराष्ट्रभर चालणारं राजकारण असेल.
या वर्तुळावरती शिंदे नावाची चर्चा नेहमीच झाली आहे. गोलात टाकला, एक कबरला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. वाईड इज लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आला, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. आल्या पावली माघारी पाठवलेला आहे. गौरव नावाप्रमाणे आज खेळू शकले नाहीयेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जय सर. अंतिम षटक म्हटलं की फलंदाज मोठे फटके खेळायला जातात आणि मोठे फटक्यांचं धाडस ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि इकडे ती विकेट गेली आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अनिल शिंदे यांनी टिपले विकेट. शेवटचे 5 बॉल शिल्लक. आपण म्हणतो ना काही कामं ही शक्तीने होत नाहीत, काही ठिकाणी सहनशक्ती ही चांगली दाखवावी लागते. सहनशक्ती चांगली आहे. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करेन मी, कारण संतोषने विकेट मिळवली. सहनशक्ती दाखवली कारण विकेट मिळाल्या नव्हत्या, संघ अडचणीमध्ये होता, स्कोरबोर्ड चांगलं हलतं राहिलं होतं. 3 षटकांमध्ये 55 बनल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. 58 धावा फलकावरती 4 खेळाडू बाद. हा चेंडू इथे कबसला, हलक्या हाताने केल्यात, सहज येईल इथे टिपण्यात आला. एक्सा कबरला आणि किने खेळाडू आल्या पावली माघारी. आर्यन आला, आर्यन गेला, बाद. क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. केली सुरुवात तुम्ही. थँक्यू. आणि लागोपाठचे 2 गडी टिपलेले आहेत. गोलंदाज आहेत अनिल शिंदे आणि आता माघारी पाठवले आर्यनला आणि लागोपाठचे 2 धक्के देत आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचलेले आहेत. आणि जय सर या स्पर्धेमध्ये अद्यापही हॅट्रिक झालेली नाहीये. अनेकांना संधी मिळाली परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. परंतु या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक होईल का? आज संधी आहे गोलंदाज अनिल शिंदे यांच्याकडे. नाही, या स्पर्धेमध्ये ही बाब तर आवर्जून आपल्याला पाहायला मिळाली की हॅट्रिक बनलेली पाहायला मिळालेली नाहीये. हल्लीचं क्रिकेट जे आहे ना निलेजी मर्डेकर सर की विकेट जास्तीच्या गोलंदाजांना मिळाव्या असं कोणालाही वाटत नाही. IPL मध्ये आपण पाहिलं ना इम्पॅक्ट प्लेअर आला आणि तोही बॅटर पाहायला मिळायचा आणि याचंच कारण की काय रन्स आणि रन्स या वर्षीच्या IPLच्या हंगामामध्ये पाहायला मिळाला. या स्पर्धेचा एकंदरीत विचार केला पहिल्या पर्वामध्ये रन्स आणि रन्स पाहायला मिळाला. एक मात्र गोलंदाज राहिला ज्याने आपल्या नावाची छाप सोडली आहे. पहिल्या बॉलवरती कृष्णा सातपुतेला बाद करणं असेल, त्याच वेळेला केतन मात्रेला पहिल्या बॉलवरती बाद करणं असेल. 52 वर्षाचा एक युवा खेळाडू म्हणून मी ज्या खेळाडूला नेहमी म्हणतो जम्बोने छाप सोडली. हॅट्रिकचा बॉल गोलंदाज इथे लोड फुलटोत होता. ड्रायव्हिंग लेंथ वरती आला. यावेळेला कबरला खेळल्यात. रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे का? धनंजय कोळी साधारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग एंड पंच आणि स्ट्रायकर एंड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे शशीजी साडम सर. निश्चित हॅट्रिकचा बॉल जर आपण पाहिला थोडासा पुढे सोडला होता, उजव्या बाहेर होता आणि अगदी हलक्या हाताने खेळत एक धाव पूर्ण केलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. परंतु याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि शेवटचे 3 बॉल शिल्लक. मंदार गुरु बंड्या स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. रन्स गोळा करावा लागतील त्याला, कारण बंड्याची खासियत राहिले मोठमोठे स्ट्रोक खेळणं. पूल चांगला खेळतो, कव्हर्सला चांगला खेळतो, स्विच चांगले त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, रिव्हर्स स्वीपचे चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. परंतु आज काय वाढून ठेवलं त्याच्यासमोर? रन गोळा करावा लागतील. यावेळेला बाची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक बाद होईल 5वा. 6वा खेळाडू बंड्या बाद. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू. जय सर हॅट्रिक होऊ शकली नाही परंतु अनिल शिंदे यांनी ओव्हर हॅट्रिक टिपलेली आहे. 4 बॉलमध्ये 3 गडी गारद केलेत आणि आयकॉन खेळाडूला माघारी पाठवलंय. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा मिळू शकला नाही. बाकीचं काम इष्टरक्षकाने चोख केलं आणि दिला तो मंदार गुरव यांना परतीचा इशारा. आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 59 धावा, तब्बल 6 गडी बाद.
युनायटेड फायनल टीमचा ना निलेश सर आपण पाहिला ना तो ग्राफ उंच उंच असा जात होता. अगदी ब्रेक लावलं, अगदी स्पीड ब्रेकर टाकले. या आधीच्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये जिथे 2 धावा आल्या, या षटकामध्ये केवळ 1 धाव आली आहे. एकंदरीत पाहिलं ना लेग बाईटची 1 रन पकडता 4 रन्स आल्यात केवळ एक, जिथे 10 बॉल मध्ये. ही बाब चिंतेची आहे. निश्चित कमालीचा गोलंदाजी केली आणि त्यासाठी गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल, कारण परिस्थिती अनुकूल नव्हती. यावेळेचा बॉल हा फ्रॅकर ऑन साइडला लवकर पिक केला, गॅप मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. फेकी होतीये इथे मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. चेंडू पकडला, पुढे आले होते आणि अगदी फेकी थेट या स्टँड वरती. क्या बात है. अशा रीतीचा खेळ होणे नाही आणि अशा रीतीचा खेळाडू होणे नाही. अफलातून फिटनेस आणि या फिटनेसच्या जोरावरती मैदान गाजवणारा कृष्णा लक्ष्मण सातपुते काय फेकी देणे केली आहे. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय येईल आपल्यापर्यंत, परंतु चर्चा आपण या रनआउटची करूयात. निश्चित हे जे वेगळंपण आहे ना खेळामधलं, की आपलं कौशल्य आणि आपल्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण कसं करता येईल ना, याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अल्पावधीमध्ये क्रिकेटची मैदानं ज्यांनी गाजवली, टेनिस बॉल क्रिकेटला भुरळ घातली आपल्या नावाची आणि अनेक मैदानं दणाणून सोडली, असा कृष्णा सातपुते यांच्या हातामधून आलेली फेक होती. खेळाडू नॉट आउट असेल, नॉट आउट आहे. कृष्णा सातपुते यांच्या या कर्तबगारीची चुणूक आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं अनेक वेळा आपण म्हणतो ना कोणाची तुलना कोणाशी करता येत नाही, परंतु कृष्णा सातपुते काहीसा वेगळा आहे आणि या खेळाडूची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील. कारण एका छोट्याशा गावामधून येत असताना आज आपण पाहिलं ना तर सोलापूर कुरुडवाडीतून येत असताना आज संपूर्ण जगभर त्याने आपल्या टेनिस क्रिकेट वरती छाप सोडली आहे. क्रिओ कप मला आठवण होते, इंग्लंडमध्ये चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. धाव फलकावरती धावा त्या 62, 62 रन्स ऑन दी बोर्ड. स्ट्रायकर एंड वरती बॅटर लेफ्ट हँडर नितीन. यावेळेला बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपण्यात आला. झेल खेळाडू होईल बाद. थँक्यू. प्रथम बॅटिंग करताना युनायटेड वाळणे या टीमने बनवलेले आहेत. जयेश सर 62 धावा, आता 63 धावांचं लक्ष आहे. चौनेश्वर 11 समोर येणारे बॉल आहे 30. हे आहे सत्र क्रमांक 2चं समीकरण. आपण वळूया टॉस कडे, जिथे आहेत किरण मस्कर सर. येस, टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण. या अर्थात चौनेश्वर 11 माफ करा वेदांत 11 नवी मुंबई घनसोली विपक्ष नायरा ओमकार अशी मॅच सध्या खेळली जाते. वेदांत 11 3 मॅचेस खेळलेला आहे, त्यामध्ये एक मॅच तो वॉन आहे, त्यांचे देखील पॉइंट आहेत 2. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ओमकार नायरा टीम त्यांच्या 2च मॅच झालेत आणि त्यांचे पॉइंट आहेत 2. म्हणजे आता येणाऱ्या 2 मॅचेस जर नायरा ओमकार लगातार विन होते आणि या मॅच मधून जर चौनेश्वरची कशा पद्धतीने विजय किंवा पराभूत होतोय, या संपूर्ण चौनेश्वरच्या मॅच वरती पुढचं सूत्र आणि पुढचं संपूर्ण पॉइंट टेबल हा हालत राहणार आहे. लेट्स सी काय होते बघूयात. मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स या. वेदांत 11 कॅप्टन, वेदांत 11 कॅप्टन आणि नायरा ओमकार कॅप्टन. येस सूर्या सर या. एका साईडला ऑल इंडिया आयकॉन प्रतीक कदम खेळताना दिसेल लालबागचा मुंबईचा, तर दुसऱ्या साईडला विक्रोलीज मधून खेळताना शिवडीचा अर्थातच सूर्या नायडू खेळताना दिसेल. एका साईडला आपण पाहिलं तर शरद कोंढाळकर असेल, तर दुसऱ्या साईडला गणेश सुरेश शिंदे असेल. एका साईडला आपण पाहिलं तर अर्थातच KSKचा आमचे जंबो सर, तर दुसऱ्या साईडला KSKचे आकाश काळे. मी प्रदीप दादा सपकाळ यांना विनंती करेल, दादा आपण या टॉस साठी खऱ्या अर्थानं ज्या 3 भावांनी खऱ्या अर्थानं निहाल ग्रुप म्हणजे निहाल रिसॉर्ट ज्या 3 भावांनी उभं केलं, त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा अशोक दादा सपकाळ, तदनंतर विशाल दादा सपकाळ आणि तदनंतर प्रदीप दादा सपकाळ. म्हणजे हे 3 भाऊ आहेत, त्यामधले सर्वात अशोक दादांचे लहान भाऊ म्हणजे प्रदीप दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतो या मॅचचा. मॅच मस्त होणार आहे, कारण की चौनेश्वर म्हणजे कृष्णा सातपुतेची मॅच कशी होणार त्याच्यावरती संपूर्ण टीमचं सूत्र आहे. येस, सूर्या नायडूने कॉल मागितला टेल आणि येस सूर्या नायडू टॉस देखील जिंकलेला आहे. सूर्या नायडू संपूर्ण तुला समीकरण माहिती आहे. सेकंड इनिंग
कोण जिंकणार आहे कोण पराभूत होणार आहे त्याच्यावरती पुढचे संपूर्ण चित्र अवलंबून आहे. मात्र तुम्हाला चान्स अजूनही खूप आहे कारण की 2 मॅचेस तुमच्या बाकी आहेत आणि संपूर्ण टीम तयार झाल्या. हम लोग तो ट्राई करेंगे जीतने का और कुछ नहीं. टॉस जिंकला आणि निर्णय महत्वाचा काय असेल? फील्ड करेंगे हम लोग पहला. फिल्डिंग घेतोय. 3 मॅचेस तुम्ही खेळलात. जम्बो सर चर्चेमध्ये राहिले. तुमचं अस्त्र आहे ते तुमच्याकडे सर्वात मोठं ट्रम्प कार्ड आहे जम्बो सर. आणि काय बोलशील या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल आणि आहे का संपूर्ण टीम तयार आहे का? हो संपूर्ण टीम तयार आहे आणि आम्ही आज बेस्ट द्यायचा प्रयत्न करू कारण की आम्हाला पण चान्स आहे. आम्ही जिंकलो चांगल्या रनने. येस. आणि काय बोलतो काही चेंजेस आहेत का? कोणाला बसवताय? कोणता नवीन चेहरा पुढे काढताय का? का तीच विनिंग टीम घेऊन या देखील मॅच मध्ये तुम्ही खेळताय? एक चेंज आहे. संकेत शिर्के आलाय आणि तो खेळेल आज 11 मध्ये. वाव. एका साईडला वेदांत 11ने थोडासा चेंज केलाय. दुसऱ्या साईडला सूर्या नायडूने टॉस जिंकला आणि सांगितले पहिल्यांदा गोलंदाजी आम्ही घेतो आणि अर्थातच वेदांत 11 टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा कुठेही जाऊ नका. सेकंड इनिंग मध्ये आणखीन मॅच रंगेल आणि रंगवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात जिथे पुन्हा एकदा ऐकूयात सेकंड मॅचची कहाणी संपूर्ण. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात किरण मस्कर सर यांना तुम्ही टॉसमध्ये आतापर्यंत ऐकलात. माझ्यासोबत महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात जयजी भोसले सर. आणि नेहमी जयजी भोसले सर असते की आम्हाला काही ना काहीतरी शिकायला निश्चित मिळतं आणि आज पुन्हा एकदा त्यांच्यासोबत समालोचन करण्याचा योग आलेला आहे. आता जाऊया मैदानाच्या दिशेने. 63 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल आहेत 30 असं आहे समीकरण. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना विनंती की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 10 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत आणि सत्र क्रमांक 2 ला आता सुरुवात होत आहे. 63 धावा 30 बॉल. जय सर या मॅच मध्ये बरंचसं काही आहे रंगत आहे. एका बाजूला गोलंदाजी धार चांगले तर एका बाजूला बॅटिंग लाईनअप आता चांगली आहे. नाही चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चित पाहायला मिळेल कारण आज या मॅच मध्ये ना धावा आणि धावा पाहायला मिळाल्यात. कारण पूर्वार्धामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं ना रन्स बरसत होत्या 55 आल्या होत्या पहिल्या 3 ओव्हर मध्ये. परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये नाही आलेल्या 8 रन्स कुठे ना कुठेतरी डोकंदुखी राहिल्या. 7 धावा दुसऱ्या जिथे येत असताना पाहायला मिळाल्या आणि मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते हल्लीच आपण पाहिला ना तर जागरण गोंधळ त्याच्या आयुष्यामध्ये थोड्या दिवसापूर्वी त्याने आपल्या घरच्या घरी घातलाय आणि आज धावांचा गोंधळ तो मैदानाच्या आतमध्ये घालेल का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ऑल महाराष्ट्र आयकॉन खेळाडू म्हणून त्याला खेळत असताना आपण पाहतोय आणि त्याच्या साथीला मैदानावरती दाखल होतोय तो संतोष. या 2 खेळाडूंना आपण पाहू. आघाडीचे बॅटर संतोष सकपाळ आणि त्याच्या साथीला कृष्णा सातपुते. आणि पहिला बॉल सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. त्यांच्या हाती बॉल आहे किशोर समोर कृष्णा सातपुते. टेनिस बॉल क्रिकेटचा बादशाह खेळतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत. आलाय तो चौकार. बॅट्समन आहेत कृष्णा सातपुते. वानवली आई रे गावचा एकच कोहिनूर हिरा. आज आयकॉन खेळाडू म्हणून खेळणारा कृष्णा सातपुते प्रत्येक टेनिस क्रिकेटच्या खेळाडूचा एक आयडॉल खेळाडू म्हणून त्याला पाहिलं जातं आणि काय स्ट्रोक केलाय. पहिल्या बॉलवरती जास्त त्याचं प्रत्युत्तर आहे. राजू कंकने सुरुवात चांगली केली होती. चौकार ठोकला होता आणि उत्तरार्धाची चौकाराने सुरुवात झाली आहे. इट का जवाब पत्तर से पायांचा वापर आणि त्याच प्रकारचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. राजू कंग यांच्या खेळाचं प्रत्युत्तर दिलंय टेनिस बॉल क्रिकेटचा बेताज बादशाह कृष्णा सातपुते. सह्याद्री गोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी थँक्यू. नेहमी आहे. काय बॅटिंग केली आहे. सहजरित्या खेळलेला हा स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला. आता बॅकफूट वरती गेले. जागा बनवण्याचा पुन्हा प्रयत्न परंतु किशोर नलावडे वाळण्यांचा हा बॉल चांगला आहे. खऱ्या अर्थानं जय सर तुम्ही ऑल इंडिया आयकॉन म्हणजे परदेशातही जाऊन ज्यांनी चांगला खेळ केला अशा फलंदाजा विरुद्ध तुम्हाला गोलंदाजी करायला मिळते आणि हक्काचं व्यासपीठ अशोक दादा यांचा नावाचा उल्लेख आपला आवर्जून करावा लागेल. नाही चर्चा तर या स्पर्धेची निश्चित होईल. ऑल इंडियन नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आयकॉन खेळाडू बॅटिंग करतोय आणि या वेळेला बॉल चाललाय लॉंग लेगला सीमारेषेच्या पलीकडे. फटक्याची झलक वाढताय धावफलक. बॅट्समन आहेत कृष्णा सातपुते. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्यांचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा
काय स्ट्रोक पाहायला मिळाला. कृष्णा सातपुते थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शी है इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुल्तान बनकर आया कर. आणि काय स्ट्रोक खेळला या सुलतान कृष्णा लक्ष्मण सातपुतेने. षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि प्रेक्षक देखील आता गर्दी करतायत कृष्णा सातपुते यांची बॅटिंग बघण्यासाठी. एका बाजूला किशोर नलावडे यांना कमबॅक करावं लागेल. बॅटचा किनारा, बॉल चांगला, या बॉलची दहाकता. आता हा पट्ट्याही कमाल करतोय, म्हणजे झाडं विणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. किशोर नलावडे जिथे एक युवा खेळाडू आहे आणि त्याला मिळालेल्या या संधीचंही त्याला सोनं करावं लागेल, कारण एक चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स त्याच्याकडूनही अपेक्षित आहे कृष्णा सातपुतेच्या अगेन्स्ट. निश्चित हेच चटके आहेत ना जे किशोर नलावडे यांना परिपक्व बनवणार आहेत. परंतु पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कृष्णा सातपुते यांचा वार, बॉल सीमा पार, आलाय तो षटकार. थँक्यू. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पूर्वार्धाचा खेळ ज्या वेळेला संपला होता पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. उत्तरार्धाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 20 आल्यात. कृष्णा सातपुतेने काय बॅटिंग केली आहे. ही जी एअरलाइन्स आहे ना कृष्णा सातपुते एअरलाइन्स, मैदानाच्या आतमध्ये अगदी विना शुल्क विना मूल्य फ्री सेवा देते की काय चेंडूला, कारण हवाई सफर करणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. निश्चित आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनाही ढगातच बघायचं आहे, कारण बॉल सरळ हवाई मार्गाने चाललेले आहेत. आणि कृष्णा सातपुते यांनी ज्यावेळेस पहिलं षटक हाताळलं होतं त्यावेळेस 21 दिल्या होत्या. आता बॅटिंग करताना 20 धावा वसूल केलेल्या आहेत. एका बाजूला विकेटचा शोध सुरू आहे युनायटेड वाळणे या टीमचा, आणि ती विकेट आहे कृष्णा सातपुते यांची. आता बॅटिंग साठी संतोष सपकाळ जंगली तयार, तर समोरच्या बाजूने कोपरखिरणा एंड कडून षटक क्रमांक 2 साठी सचिन षटक क्रमांक 2 चा कारभार सांभाळतील. पहिल्या षटकामध्ये 20 आलेले आहेत. सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हा बॉल वेगाने आलाय. पंचांकडे दाद मागितले, परंतु पंचाने दाद फेटाळली. आलाय तो डॉट. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. नवीन बॅटर ज्या वेळेला संतोष स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. संतोष सकपाळच्या अगेन्स्ट टाकला गेलेला हा चेंडू इथे उजव्या बाहेर ठेवला आणि भ्रमामध्ये टाकणारी, संभ्रमामध्ये टाकणारी आणि अनेक प्रश्नांचा भडीमार करणारी, काहूर माजवणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. वेगाने चेंडू पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलची धाकता चांगली होती. प्रभावशाली हा बॉल आहे. आणि त्याचबरोबर ज्यांचं आगमन होतंय निहाल ग्रुपचे आदरणीय अशोक दादा सपकाळ यांचं आगमन होतं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचा आपण करूया शब्द सुमनाने. सहर्ष स्वागत. पाठीमागच्या बाजूला आलाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. एक चिकी सिंगल इथे पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय श्री अशोकजी सकपाळ साहेब, त्याच वेळेला निहाल ग्रुपचं कौतुक आपण करू तितकंसं कमी आहे, कारण प्रथमच एक स्पर्धा ते घेऊन आलेत. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पहिलं पर्व. या पहिल्या पर्वावरती ना तमाम साताराकरांना, तमाम या क्रिकेट रसिकांना हे गर्व असं पहिलं पर्व आज आपण पाहतोय आणि अनुभवतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. निश्चित महाबळेश्वरच्या खेळाडूंना ऑल इंडिया आयकॉन सोबत खेळायला मिळते, ज्यांनी खुल्या गटाचं क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलेले. अशा खेळाडूंसोबत त्यांना हक्काचा व्यासपीठ दिलेला आहे अशोक दादा यांनी. मॅचला पुन्हा होईल सुरुवात. बॉल क्रमांक आहे आता 3 आणि सचिन शिंदे पुन्हा तयार. समोर कृष्णा सातपुते बॅकफुटवरती गेलेत. फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि सन्मान देत एक धाव इथे पूर्ण केली आहे. कृष्णा सातपुते बद्दल म्हणायचं ना तर मी म्हणेन की सोन्याची चमक आणि या खेळाडूची धमक कदापिही कमी होणार नाही. दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. ज्या पद्धतीची अफाट फिटनेस, कर्तृत्व, चांगल्या रीतीचा आत्मविश्वास, सिंहाची तडप, आक्रमकता, या साऱ्या गोष्टी याच्याकडे ठासून भरलेल्या आहेत आणि संयमाने देखील बॅटिंग करतोय. मैदानावरती एक सिंगल घेतली. निश्चित अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या खेळामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. आणि का संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या नावाचा दबदबा आहे. आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय, परंतु आता संतोष सपकाळ तयार आणि समोरच्या बाजूने सचिन शिंदे यांचा मारा. डाव्या स्टी वरती असणारा बॉल, एक धाव इथे पूर्ण केली आहे. परंतु पंचांचा निर्णय काय येईल की योग्य बॉल आहे की अयोग्य आहे. निश्चित हा योग्य बॉल आहे, म्हणजे बॉल चांगला होता, परंतु एक धाव काढून स्ट्राईक आता कृष्णा सातपुते यांच्याकडे दिले.
अगदी साईड ऍक्टरचा रोल मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, कारण संतोषने जोखीम घेतलेली नाहीये. कृष्णा सातपुते जर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, एक सिंगल डबल जास्तीचं घ्यावं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करतोय. धाव फलकावरती धावा 23 विदाउट लॉस. समजदारीचं क्रिकेट आहे, कारण कृष्णा सातपुते यांना स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे आणि हे टीमच्या हिताचं आहे. परंतु एका बाजूला सचिन शिंदे यांना जाळं बिनावं लागेल या विकेटसाठी. ही मोठी विकेट आहे आणि याच विकेट भोवती सत्र क्रमांक 2 फिरणार आहे. पायांचा वापर होता, फुलटॉसला सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. अडवण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केलाय का? हो, तर एका धाबेचं रूपांतर अगदी जलद गतीने दुहेरीमध्ये केलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं महारथ या खेळाडूकडे आहे. क्षेत्ररक्षकाने जर का हलगर्जीपणा दाखवला ना तर तिथे चुकीला माफी नाही. कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा खेळाडूचा काळ कदापिही न संपणार आहे. एखादा सिनेमा जर आपण सिनेमागृहामध्ये पाहायला गेलो ना तर काही वेळेला असं वाटतं की तो सिनेमा कदापि संपू नये. कृष्णा सातपुतेची बॅटिंग प्रत्येकाला अशी वाटते की कदापिही संपू नये आणि तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली करतोय. आणि या वेळेला पहा, या बॉलची धाकता स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु या बॉलचं कौतुक होणं तितकंच महत्वाचं आहे. वेगाने बॉल आला, निश्चित पायाला जाऊन आदळलेला आहे. पिचिंग इन लाईन नव्हता हेच सांगण्याचा प्रयत्न इथे पंचाने केला आणि याच कारण की काय खेळाडू नॉट आउट आहे. कृष्णा सातपुते नॉट आउट पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 63चा चालू आहे, पाठलाग चालू असलेली मॅच. एका बाजूला चौनेश्वर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतो युनायटेड वाळणे. चौनेश्वर टीम जिथे 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा आहेत. त्या सद्य परिस्थितीमध्ये 25 आवश्यकता आहे ती या मॅच मध्ये 38 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 38 धावा या मॅच मध्ये बनवायची आवश्यकता राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने जर कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर 18 बॉल 38चा ही मॅच जास्तीची दूर नाहीये. अनिश्चित, कारण ज्या प्रकारे कृष्णा सातपुते यांनी बॅटिंग केली त्यामुळे कृष्णा सातपुते जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे आहे तोपर्यंत चौनेश्वर 11 मोकळा श्वास घेणार आहे. परंतु युनायटेड वाळणे या टीमला मोकळा श्वास घ्यायचा आहे ना, तर ही विकेट घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि या विकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या गोलंदाजाला करावा लागेल. आणि ज्या प्रकारे आम्हाला विघ्नेश मडवी कळवत आहेत ना स्कोरिंग मधून की युनायटेड वाळणे या टीमसाठी हा महत्वाचा सामना आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जिंकणं फार महत्वाचं आहे. परंतु एका बाजूला जर तुम्ही चौनेश्वर 11चा खेळ जर पाहिला ना पहिल्या दिवसामध्ये तर त्यांनी आतापर्यंत खेळलेले सामने आहेत 2 खेळलेत आणि 2 पैकी ते 1 जिंकलेले आहेत आणि 1 पराभूत झालेले आहेत. आणि युनायटेड वाळणेने 2 खेळलेत आणि दोन्ही गमावलेले आहेत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल. आता पाठीमागच्या 2 सामन्यांमध्ये आमच्या बरोबर घडलं काय याचा विचार न करता या सामन्यामध्ये आम्हाला चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न खेळाडूंना करावा लागेल. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. येणारे 18 बॉल आणि बनवायच्या आहेत 38 धावा. ओव्हर नंबर 3 गौरव सावंत, माफ करा गौरव जाधव यांचा हा बॉल कृष्णा संतोष सपकाळ माफ करा यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. आता सर एका बाजूने आक्रमण तर एका बाजूने हल्ला. थँक्यू. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला संतोष सपकाळच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. संधी मिळेल, कारण संधी मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा थांबल्या होत्या. गौरव जाधव गोलंदाजी मार्क वरती आला. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगायचं शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. हे करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. कारण प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न चांगला आहे. विकेटचं होत आहे पतन. संतोष सपकाळ जंगली जातील माघारी आणि टीम चौनेश्वर 11 ला धक्का क्रमांक पहिला. युनायटेड वाळणे टीमला पहिलं सुयश. सह्याद्री खोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. आई काळेश्वरीचा आशीर्वाद. निलेशजी मर्डेकर सर, खऱ्या अर्थानं हल्लीच्या घडीला ना एक गोष्टीचा ट्रेंड जास्तीचा चालू आहे. गौरव जाधवने जशी काय विकेट मिळवली ना
जणू काही हल्लीच्या घडीला इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंग मध्ये असणारी ती लाईन मला आठवली. सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. मैदानाच्या आतमध्ये जणू त्यांनी विकेट घेतली आणि प्रतिस्पर्ध्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कारण मी अजून हरलेलो नाही आहे, ही मॅच अजून संपलेली नाही आहे, या मॅच मध्ये खूप काय बाकी है, पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे, कुठेही जाऊ नका कारण मॅच मध्ये इथे रंगात आली आहे, डंगात आली आहे, हा सामना रंगात आलाय. निश्चित पहिली विकेट मिळाली त्यामुळे मनोबल वाढलंय. पुढचा बॉल गोलंदाज सय्यार आणि या वेळेला हा बॉल खेळलाय लॉंगॉनला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि या जरीतून बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या सुमित मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सुमित मालुसरेने ठोकलाय चौकार. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऑन साइडला गॅप मध्ये खेळला जिथे एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेट, वाईड इज लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि अशा परिस्थितीमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवणं ही बाब सोपी नाहीये. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे आणि कुठेतरी या गोष्टी टाळाव्या लागतील आणि दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. नकारात्मक बॉल आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या एका धावेच्या मदतीने 36 वरती जाऊन पोहोचले करायचं आहे. 63चा पाठलाग. एका बाजूला बॅट्समन सुमित तयार. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक पुन्हा जातील आणि बॉल अडवतील, टाकतील. तोपर्यंत फक्त एकच सिंगल सर धाव. गोलंदाजी करत असताना कुठे ना कुठेतरी कृष्णा सातपुतेला स्ट्रायकर एंडवरती पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय ना की गोलंदाजाने नांगी टाकली की काय कृष्णा सातपुतेचे कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. विक्रमादित्य हा खेळाडू कारण अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा. खोलात हेलिकॉप्टर, वॉटर स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅक्झिमम षटकार. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू. कृष्णा सातपुते यांनी हेलिकॉप्टरचं उड्डाण केलं आणि सरळ बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि अशाच प्रकारचे स्ट्रोक बघण्यासाठी प्रेक्षक राजा इथपर्यंत येतो आणि तो स्ट्रोक त्यांनी खेळलेला आहे जो त्यांचा फेवरेट आहे. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी, बहुरंगी आणि बहुडंगी असा एक खेळाडू म्हणून, ज्याला बहुचर्चित असणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच आपण पाहतो. खऱ्या अर्थानं कौतुक या कृष्णा सातपुतेचं आपण त्याच रीतीचं करायला हवं. ज्या पद्धतीचा खेळ जे गेले अनेक वर्ष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहूयात. एकंदरीत बनल्यात त्या 43. 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. कृष्णा सातपुते ज्या पद्धतीने बॅटिंग त्याने केली है ना, थका हूं मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. कृष्णा सातपुतेने सकाळच्या दिवशी सकाळी अगदी चर्चा करत असताना किरण मस्कर यांना आवर्जून एक गोष्ट म्हणाला की मी आज तुम्हाला कसा वाटतोय, जास्तीचा फिट वाटतोय का, चेहऱ्यावरती माझ्या ते झालंय का, कारण त्याची ती बॅटिंग पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाली नव्हती, कारण तो थोडासा शरीराने त्याला साथ दिली नव्हती, डिहायड्रेशन त्याला झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये कृष्णा सातपुते म्हणाला मी आज एंटरटेन करण्यासाठी तयार आहे, तुम्हीही तयार राहा. आणि खऱ्या अर्थानं आज फुल पॅकेज घेऊन तो आलाय की काय. फलकावरती धाबा आहे त्या 43. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे 23 धावसंख्येची. निश्चितच एका बाजूला युनायटेड वाळणे या टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, कारण समोरच्या बाजूला हे 2 फलंदाज चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये आता कोपरखेरणा एंड कडून आलेले आहेत आणि ज्यांच्यावरती जबाबदारी दिली सचिन शिंदे, ज्यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी धावा खर्च केल्या होत्या अवघ्या 5. आणि त्याचमुळे की काय पुन्हा एकदा त्यांना बोलवलेलं आहे. परंतु समोरच्या बाजूला बॅटिंग करताना बॅट्समन आहेत सुमित. 12 बॉल 20 ची गरज आहे. रंगतदार सामन्याला उधाण प्राप्त झालं. एक तुंबळ युद्ध रंगलंय, कारण येणारे बॉल आहेत 20 आणि 12 आणि बनवायचे आहेत 20 धावा. असंच आता काहीसं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. तुम्ही पाहता, अनुभवताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 आजचा अंतिम दिवस. षटक क्रमांक 4 चा पहिला बॉल सचिन शिंदे, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा बॉल हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक लॉंगॉनला बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे फलंदाज माघारी. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दिलाय 2रा.
वेल जज कॅच पाहायला मिळाला. सचिन शिंदे आला आणि त्याने विकेट मिळवली. एका बाजूने पडझड चालू आहे, परंतु एक पात्री अभिनय करत असताना किल्लाड लढवणारा बॅटर कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये एकट्याने उभा आहे. सर्वाधिक जिथे षटकार खेचण्याची किमया त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळाले. अळकुटीची स्पर्धा मला आठवते, मला JPL आठवते. अनेक स्पर्धा माझ्या डोळ्यासमोर येतात. एक काळ ज्या खेळाडूने गाजवला, हे काळ कदापिही न संपणार आहे. 1 दशक, 2 दशक, 3 दशक गेले, अनेक दशक या खेळाडूने निर्विवाद असं टेनिस क्रिकेट विश्वावरती अभिराज्य गाजवलंय. तो कृष्णा सातपुते आणि त्याच्या साथीला विशाल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल वरती येतील, फक्त एकच सिंगल धाव. निश्चित विशाल यांनी सर आहे ना एक धाव घेऊन स्ट्राईक कृष्णा सातपुते यांच्याकडे दिल्याने जे नितांत गरजेचं आहे. सिंगल्स आणि डबल्स घ्यायलाच हव्यात, कारण आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल्स आणि डबल्स आहे. आणि अगदी त्याच वेळेला जिथे मुंबईची लाईफ लाईन ही लोकल मानली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये ह्या सिंगल्स डबल्स येतात. धाव फलकावरती 44 आहेत. एकूणाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. येणारे बॉल आहेत ते 10. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा सचिन शिंदे ज्यांनी षटक क्रमांक 2 मध्ये कमाल केली होती. आता समोर कृष्णा सातपुते आहेत, परंतु हा बॉल चांगला वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती आणि त्यामुळे या बॉलचं कौतुक करावं लागेल. परंतु सर 2 धावा घेण्यापासून क्षेत्ररक्षक रोखू शकले नाहीत या जोडीला. संघाची धावसंख्या आपण पाहतो दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 46 धावा धावफलकावरती आहे. 63चा पाठलाग करायचा. एक खेळाडू जर का बॅटिंग चांगली करतोय ना त्याची कौतुक करायलाच हवं, कारण ते 3 षटकार 2 चौकार, एका बाजूला झालेली पडझड तो उभा आहे आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा केली नाही तर ती वावगं ठरणार नाहीये. गोलंदाजी त्या दाटणीची झाली या षटकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदेच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कृष्णाला थांबवलं या षटकामध्ये, केवळ 3 खर्च केल्यात. अंगावरती टाकलेला बॉल हाही चांगल्या पद्धतीने वळवलाय, परंतु बॉलने गॅप शोधलाय का तर हो शोधलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 2 खेळाडूंमध्ये थोडीशी उडाली झुंबड, मितील धावा 4 आलाय तो चौकार. गणेश शिंदेला लाभोसले, दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात राहाय. 63चा पाठलाग करायचा. 12 बॉल 35 वरती खेळणाऱ्या बॅटरची स्तुती करायची नाही तर कोणाशी करायची, हा एक चर्चेचा विषय. कृष्णा सातपुते बॅटिंग करतोय, त्याच्या बॅट मधून चौकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते. 50 धावा कंप्लीट झाल्यात. अजूनही 13ची आवश्यकता या मॅच मध्ये. 8 बॉलचा खेळ शेष. मॅच बनवू शकते इथूनही. कृष्णा सातपुतेला बाद करावं लागेल. निश्चित सचिन शिंदे जे रुळ्याचे आहेत, एक गाव 11 मध्ये नेहमीच हे नाव चर्चेमध्ये राहिलेलं आहे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. परंतु हा फटका बसले आणि त्यानंतर पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. कृष्णा सातपुते ब्रँडेड स्ट्रोक षटकार. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू. पेटन स्ट्रोक, स्लॉक स्वीप, फॉलोइंग स्लॉक स्वीप या धाटणीचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून मॅच फिनिश करण्याकडे घेऊन गेलाय. 56 धावा धावफलकावरती आहेत. एक पात्री अभिनय करतो, एकट्याने चाललाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा सचिन शिंदे उजव्या एसीच्या बाहेर शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस क्लोज केला. हलक्या हाताने गलीमध्ये खेळल्यात. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येईल. 57 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 बॉल विजयासाठी 6ची गरज. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू.
आता 6 बॉल 6ची गरज आहे. आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलं जाईल, कारण कल्पक बुद्धिमत्ता वापरून क्रिकेटचे काही सामने जिंकवता येतात. एक उदाहरण असंच आहे साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया, आणि या मॅच मध्ये 195 धावांचं लक्ष होतं. अनिल कुंबळे यांची गोलंदाजी अशी काय चालली ना, टीम इंडियाने तो सामना कंट्रोल केला. आता शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 6ची गरज होती. अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली, परंतु अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार. समोर आले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांनी ते षटक हाताळलं आणि सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने तो सामना जिंकला होता. पहिल्या 5 बॉलवरती असं घडलं होतं ना की फक्त 2च धावा आल्या होत्या आणि शेवटच्या एका बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. सचिन सरांनी सांगितलं विकेट किपरला की तुला जेवढ्या लांब थांबता येईल तेवढ्या तू लांब थांब, असं नको व्हायला की बॅटची एज लागून बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. आणि शेवटच्या बॉलवरती तसंच घडलं आणि यष्टिरक्षकाने तो बॉल अडवला, कारण यष्टिरक्षक यष्ट्यांपासून होता दूर आणि तो सामना भारतीय टीमने जिंकला होता सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे. त्यामुळे हाही सामना आता गोलंदाज आणि टीम युनायटेड वर्ल्डने ही टीम कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावरती सामना जिंकेल का. एका बाजूला जय सर कृष्णा सातपुते यांच्या अर्धशतका खेळासाठी 8 धावा शिल्लक आहेत, तर एका बाजूला विजयासाठी 6 धावांचा खेळ बाकी आहे. परंतु अगदी त्याहूनही अधिक महत्वाची बाब ही आहे ना की गोलंदाजी मार्गवरती राजू कंक आला, ज्याने पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीची धुवाधार इनिंग खेळली होती. 10 बॉल 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि जिथे आपण पाहिलं ना तर 4 चौकार आणि 2 षटकार सजवत असताना खेळी सजवली होती. तो राजू कंक गोलंदाजी मार्गवरती मैच बढ़ू सकते, रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल कर समुंदर भी आएगा, यू थक कर ना बैठ, ये राही के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे, अजूनही मॅच संपलेले नाही आहे. 6 बॉल 6 धाव संख्येची आवश्यकता या मॅच मध्ये राजू कंक गोलंदाजी मार्गवरती. काय कसोटीचा आहे, कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. आज राजू कंक यांचे स्टार चांगले आहेत. 6 बॉल 6ची गरज. पहिलाच बॉल राजू कंक यांनी डॉट टाकलाय. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कृष्णा सातपुतेच्या अगेन्स्ट पहिला चेंडू निर्धार स्वरूपाचा आलाय. पुढचा बॉल घेऊन राजू पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळालं ओव्हर द विकेटने. खोलात गोलंदाजी इथे पाहायला मिळते. जाणीवपूर्वक हेतुपूर्वक केली जाणारी गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, तेही कमी गतीने. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. आता 5 बॉल 5ची गरज. 10 वाजून ठीक 40 मिनिटांनी धनंजय कोळी सरांनी केली एक्सरसाइज. व्हाईट बॉल इथे आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धाव संख्या 58 आहे. त्यावेळेला जागा बनवली आहे. और दी कव्हर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून चौकार. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी. थँक्यू. आता विजयासाठी 1 धावेची गरज आहे आणि कृष्णा सातपुते यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 4 धावांची गरज आहे. आणि हेलिकॉप्टरचं उड्डाण करण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु झेलही होऊ शकला नाहीये आणि धावही घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. त्यामुळे आता 3 बॉल 1 धावेची गरज. हा झेल जर झाला असता निश्चित मॅचला कलाटणी मिळू शकली असती. पण हाफ सेंचुरी साठी 4ची आवश्यकता आहे आणि सामना जिंकण्यासाठी केवळ 1 धाव संख्येची आवश्यकता आहे. पाहायची आहे का मित्रांनो तुम्हाला अर्धशतक कृष्णा सातपुतेचं या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक येईल का. अजूनही मॅच खूप काय बाकी आहे. 1ची आवश्यकता. कृष्णा सातपुते 46 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतोय. 20 चेंडू त्याने फेस केलेत. पुन्हा एकदा त्याच्या बॅट बोलते का ते पाहावं लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अर्धशतक ठोकेल का. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडूने ओलांडले सीमारेषा. अर्धशतक ठोकले. कृष्णा सातपुतेची बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा एकदा त्याच्यासाठी टाळ्या होऊ द्यात. अनदर डे, अनदर टुर्नामेंट, अनदर इनक्रेडिबल इनिंग बाय कृष्णा लक्ष्मण सातपुते. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करा आणि तदनंतरच मैदान सोडायचे. दोन्ही टीम आपण एकमेकांना शेक हँड करायचा आणि आफ्टर डेनच मैदान तो सोडायचा. मॅन ऑफ द मॅच आणि फायटर प्लेअर आपण देऊयात. थँक्यू. आणि प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे ज्यांनी या स्पर्धेमधलं 4थं अर्धशतक ठोकलेलं आहे. नाव आहे कृष्णा सातपुते. बॅटिंग करताना ज्यांनी 52 बनवले आणि बॉल फेस केले 21. आणि फायटर पुरस्कार आहे युनायटेड वाळणे या टीम कडून
राजू कंग ज्यांनी 31 धावा कुठल्या आणि बॉल फेस केले होते 10, त्यांना आपण देऊया फायटर पुरस्कार। या दोन्ही खेळाडूंना विनंती करूया की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपले दोन्ही पुरस्कार आपण स्वीकारावे, ही विनंती आहे। प्लेयर ऑफ द मॅच कृष्णा सातपुते 52 धावा 21 बॉल आणि फायटर पुरस्कार 31 धावा 10 बॉल राजू कंग यांना आपण देऊया हे दोन पुरस्कार।